नाशिक शहरात वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे। या मोहिमेअंतर्गत आडगाव पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत एक सराईत गुन्हेगाराला गावठी कट्ट्यासह अटक केली आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे। पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी गुन्हे शोध पथकाला विशेष सूचना दिल्या होत्या। मिळालेल्या गुप्त माहितीनुसार 24 मे रोजी मानूरगाव स्मशानभूमी परिसरात एक संशयित कमरेला गावठी कट्टा लावून फिरत होता। दरम्यान माहिती मिळताच पोलिसांनी संशयिताला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने पळ काढला, परंतु पोलिसांनी शिताफीने पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले। संशयिताचे नाव प्रेम विजय आहेर असून पोलिसांनी अंगझडती घेतली असता त्याच्याकडून 20,000 रुपये किमतीचा गावठी कट्टा आणि 1,000 रुपये किमतीचे जिवंत काडतूस जप्त करण्यात आले। या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीने हे शस्त्र कुठून आणले आणि त्यामागे नेमका काय उद्देश होता याचा तपास पोलीस करत आहेत। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे।